आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या चना खरेदी प्रक्रियेत गंभीर अडचणी निर्माण झाल्याचा मुद्दा पुढे आणत अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। विशेषतः नाफेड व इतर शासकीय खरेदी केंद्रांवर बारदाना म्हणजेच गुण्या उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की जिल्ह्यातील अनेक खरेदी केंद्रांवर बारदाना नसल्यानं शेतकऱ्यांना चना खरेदी प्रक्रियेत विलंब होत आहे। परिणामी नोंदणीकृत शेतकऱ्यांनाही वेळेत आपला माल विकता येत नाही, त्यामुळे आर्थिक अडचणी वाढत असून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। निवेदनात प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे की त्वरित सर्व शासकीय खरेदी केंद्रांवर बारदाना उपलब्ध करून द्यावा आणि नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचा चना वेळेत खरेदी करावा, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। तसंच जर तातडीने उपाययोजना करण्यात आली नाही तर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते नाफेड कार्यालयात चणावतून आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला। या निवेदनाच्या वेळी अमरावती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले, कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे, प्रदेश महासचिव नितेश वानखेडे, दर्यापूर विधानसभा अध्यक्ष ऋग्वेद सरोदे, तालुका अध्यक्ष सागर देशमुख यांच्यासह चेतन गीते, राजेश देशमुख, निलेश मेश्राम, सय्यद सोहेल, जगदीश कांबे, सचिन मांडोकार, ऋषिकेश शेगोकार, निशांत कोथळकर, धनराज बनसोड, योगेश वानखडे, रवी खिराडे, गौरव आठवले, रोशन वऱ्हाडे, हिमांशु अब्रुक आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी युवक काँग्रेसने प्रशासनानं तातडीने यात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली। आज अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी अडचणीत आलेला आहे। त्यांचा चना नाफेड आणि अन्य शासकीय केंद्रावर खरेदी करण्यासाठी बारदाना उपलब्ध नाही आहे, त्यामुळं त्यांचा तात्काळ चना खरेदी करण्यात यावा आणि बारदाना उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी आज आम्ही अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। तात्काळ त्यांचा चना खरेदी नाही झाला, बारदाना उपलब्ध नाही केला तर युवक काँग्रेसच्या वतीने येणाऱ्या आठवड्यात आम्ही शासकीय कार्यालयामध्येच तो चना आणून ओतू याची जिल्हाधिकाऱ्यांनी आणि शासनाने त्या संबंधित विभागांनी नोंद घ्यावी ही आमची युवक काँग्रेसची मागणी आहे।